माझे नाव नेताजी नारायण दळवे, यावली, तालुका मोहोळ. माझ्याकडे 10 एकर गोल्डन सीताफळाची बाग आहे. बागेची छाटणी होऊन साधारण 35 दिवस झालेत आणि आमची जमीन काळी भोर असल्यामुळे ह्याचा शेंडा फार वाढतो. तर महत्त्वाचं आपल्याला उत्पादन जास्त जर घ्यायचं असेल तर शेंडा वाढीवर काम केलं पाहिजे. त्यासाठी शेंडा लेबर जर मिळत असेल, शेटा खोडून घ्यावं नसेल तर वेलनेस बायोसायन्सचं डॉक्टर मॅच्युरिटीचं स्प्रे घेतले की शेंडा स्टॉप होतो आणि उत्पादन वाढ होते. तर शेतकरी बंधूंनो, दळवे साहेबांचा हा एक 10 एकराचा एक प्लॉट आहे आणि याच्या शेजारीच पलीकडे त्यांचा नवीन एक 5 एकराच्या प्लॉटची लागवड केलेली आहे आणि तिथेही त्यांनी पहिल्यांदाच त्याचा बहार धरलेला आहे. सीताफळामध्ये मुख्य समस्या म्हणजे शेंड्याची वेगात वाढ होणे आणि वाढ झाल्यामुळं त्याच्यातले जे झाडातले जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहेत त्या पूर्णपणे शेंड्याकडे जातात आणि सेटिंगला त्याची एक मोठी समस्या जाणवते आणि पुढे जाऊन त्याची साईजलाही थोडी समस्या जाणवते. तर शेंडा जो थांबवायला शिकला तो सीताफळामध्ये चांगलं उत्पादन घ्यायला शिकला. जसं दळवे साहेबांनी आता सांगितलं की शेंडा थांबवण्यासाठी एकतर लेबरने त्याचा शेंडा हा खुडून घेणे किंवा वेलनेस बायोसायन्सने शेंडा थांबवण्यासाठी डॉक्टर मॅच्युरिटी हे अतिशय उत्कृष्ट असणारा आणि रिझल्ट ओरिएंटेड खास प्रोडक्ट शेंड्यावरती आपण निर्माण केलेला आहे. तर शेतकरी बंधूंनी पावसाळी वातावरणामध्ये हवेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे शेंडा हा एक जोमदारपणे वाढताना दिसतो आहे. नक्की शेतकरी बंधूंनी या दोन्हीपैकी एक आपल्या प्लॉटमध्ये प्रयोग करावा.